हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरिबोल इंग्लिश. मित्रांनो, आज आपण पहिलीच्या मुलीला इंग्रजी वाचता येऊ शकते का, किंवा पहिलीच्या मुलाला इयत्ता पहिलीमध्ये वर्ग पहिलीमध्ये असताना आपल्याला इंग्रजी वाचता येऊ शकते का. तर हो मित्रांनो, इंग्रजी वाचता येऊ शकते. फक्त आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं शिकणं गरजेचं आहे ते म्हणजे स्वर. आता बघा, ही मुलगी कशी इंग्रजी वाचते. Dog, a dog, was go to home, rew, this was a bone in his, he look into the water and dog with a bone, it was this way. आता तुम्ही पाहिलंच आहे ह्या मुलीने इंग्रजी कशा प्रकारे वाचली. तर मित्रांनो, अशी इंग्रजी आता ही मुलगी आहे इयत्ता पहिलीमध्ये, माझ्या क्लासमध्ये शिकते आणि अगदी 3 महिन्यामध्ये तिनं इंग्रजी वाचन शिकलेलं आहे. तिनं शब्द पाठ केलेले नाहीत किंवा तिनं जशाच तसं सांगितलं तसं म्हटलेलं नाही, तर तिनं स्वरानुसार शब्द वाचन इंग्रजी वाचन शिकलेलं आहे. आता स्वराचे 5 स्वर असतात इंग्रजीमध्ये, ए ई आय ओ यू. देर आर 5 वॉवेल्स इन इंग्लिश. सो आपल्याला 5 स्वर शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर 5 स्वराचे उच्चार 2 केले जातात. जर का आपण स्वर शिकले नाही तर आपल्याला इंग्रजी वाचन येऊ शकत नाही. अगदी पहिलीच्या मुलालाही इंग्रजी वाचन येऊ शकतं. तर आता ते कशा प्रकारे येऊ शकतं, तिनं त्या मुलीने काय शिकवलं मी त्या मुलीला तेच तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हालाही इंग्रजी वाचता आली पाहिजे, तुमच्या पाल्यांनाही इंग्रजी वाचता आली पाहिजे. तुम्ही घरीही तुमच्या मुलाला इंग्रजी कशी वाचायची हे शिकवू शकता. तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 5 स्वराचे उच्चार माहिती असणं गरजेचं आहे. जसे की बघा, आपण मराठीमध्ये वेलांटी, काना, मात्रा, उकार हे असतं. हे शिकवल्यानंतर मुलाला आपण मराठी वाचायचं शिकवतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलाला इंग्रजीचे काना, मात्रा, वेलांटी, उकार शिकवणं गरजेचं आहे. तर ते काय असतं हेच आज आपण शिकणार आहोत. बघा, इंग्रजीमध्ये आहेत 5 स्वर मित्रांनो. किती आहेत? 5. आणि मराठीमध्ये आहेत 12. म्हणजे 5 आणि 12 म्हणजे सगळ्यात सोपी भाषा कोणती असणार आहे? अगदी इंग्रजीच असणार आहे. चल बघा मित्रांनो, आज आपण बघूया 5 स्वराचे उच्चार कशा प्रकारे केले जातात. एचा उच्चार काय केला जातो, ईचा उच्चार काय केला जातो, आयचा उच्चार काय केला जातो आणि ओ आणि यूचा उच्चार काय केला जातो हे बघणार आहोत. बघा, ए, ई, आय, ओ, यू. आता या प्रत्येक स्वराचे उच्चार 2 केले जातात. म्हणजे बघा, पहिली वेलांटी जसं असतं, दुसरी वेलांटी जसं असतं, त्याचप्रमाणे ह्या प्रत्येक स्वराचे 2 उच्चार केले जातात. जसे की बघा, आता या स्वराचे 2 उच्चार कसे केले जातात बघा. पहिला एचा उच्चार केला जातो, ॲ असा केला जातो. ॲ अर्धा चंद्र डोक्यावर असतो. जसे की बघा, ॲ असा उच्चार केला जातो. बघा, शब्द लिहून दाखवतो, मॅन. आता या ठिकाणी एचा उच्चार आपण मॅन केलेला आहे. हे शिकवणं तुमच्या मुलाला खूप गरजेचं आहे, अन्यथा इंग्रजी वाचता येऊ शकत नाही. बघा, त्यानंतर दुसरा आहे, याचा उच्चार मात्र्यासारखा केला जातो. जसा की बघा, ए असा उच्चार केला जातो. ए, त्याचा शब्द बघा कसा असतो, पेन. आता ए आयचा उच्चार काय केलेला आहे, ए असा केलेला आहे. आणि मराठीमध्ये आपण उच्चार कसा करू, पेन. पेन म्हणजे दुखणे या शब्दाचा अर्थ. PEN, पेन म्हणजे लिहिण्याचा पेन. तर बघा, अशा प्रकारे एचे उच्चार 2 केलेले आहेत. आता ईचेही उच्चार 2 केले जातात. बघा, जसं की आता ईचा पहिला उच्चार केला जातो मात्र्यासारखा, जसाच की ए असा. बघा, मेट. कसा उच्चार केला ईचा, ए असा. मराठीत लिहिताना मेट, ए असा उच्चार केलेला आहे. त्याचप्रमाणे ईचा दुसरा उच्चार कसा केला जातो बघा, ई असा केला जातो आणि त्याचं चिन्ह आहे वेलांटी. जसं की बघा, आता या ईचा उच्चार काय केलेला आहे, डबल ईचा, ई असा, पीप काय झालेला आहे, पीप. हे बघा वेलांटी घेतलेली.
अशा प्रकारे आपण प्रत्येक स्वराचे 2-2 उच्चार केले जातात. जर तुमच्या मुलाला हे स्वर जर का माहीत नसतील तर तुमचा मुलगा इंग्रजी वाचन शिकू शकत नाही. अगदी पहिलीला असो का बालवाडीला असो तरीही तुमच्या मुलाला इंग्रजी वाचता येणार नाही. आणि मुलांना पाठ करणं सांगणं हे चुकीची पद्धत आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत असायला हवी. तर बघा, आयचा उच्चार कसा केला जातो. आयचा उच्चार पहिला केला जातो, मात्रा असा केला जातो. बघा जसं की पिन, बघा पिन. त्यानंतर लॉंग उच्चार कसा केला जातो बघा दुसरा आयचा, आय असा केला जातो. आणि चिन्ह घ्यायचं आपल्याला आधी काना ई असं. बघा जसं की माइन. आता ह्या आयचा उच्चार काय केला जातो, माय, आय, माइन असा उच्चार केला जातो. आणि शेवटचा ई हा सायलेंट असतो, त्यामुळे त्याचा उच्चार आपण पकडत नाही. तर मित्रांनो बघा, असे उच्चार केले जातात. यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळ्या स्वरांचे पूर्ण शब्द बनवलेले आहेत. कोणते कोणते शब्द असतात, कसे ओळखायचे, कसे इंग्रजी वाचायची, प्लेलिस्टमध्ये जा आणि AEIOU या स्वराचे उच्चार बघा. सर्व समजावून सांगितलेलं आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर का डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन AEIOU या स्वराचे उच्चार बघा. त्याप्रमाणे तुम्ही इंग्रजी वाचायचं शिकू शकता. आणि त्यानंतर असतं मित्रांनो ब्लेंडिंग वर्ड्स. ब्लेंडिंग वर्ड्स म्हणजे काय, जोड शब्द, जोडायचे शब्द कसे ब्र, क्र, ब्ल, फ्ल, ब्ल हे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल.